नमस्कार, मी श्रुती आणि लेट्सम मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. निंबाळकच्या भूपालसिंह राजे निंबाळकर यांना 7 मुलं होती. त्यापैकी संताजी आणि बाजीराव हे 2 मुलं उस्मानाबादला स्थायिक झाले आणि त्यापैकी बाजीराव यांना तेरच्या पाटलांनी दत्तक घेतलं होतं. त्यामध्ये दत्तक गेलेल्या बाजीराव पाटलांच्या 7 पुत्रांपैकी एक म्हणजे पद्मसिंह पाटील. तर इकडे संताजी राजे निंबाळकर यांचे पुत्र म्हणजे पवनराजे निंबाळकर. म्हणजे पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील हे एकमेकांचे सख्खे चुलत भाऊ. तर इकडे ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजित सिंह हे एकमेकांचे नात्याने चुलत भाऊ लागतात. पद्मसिंह पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये पदवी घेत ढोकी येथील शासकीय रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून काम पाहिलं. पण नंतर त्यांनी पुढे राजकारणात प्रवेश केला आणि ते शरद पवारांचे जवळचे बनले. पुढे ते आमदार बनले, मंत्री बनले आणि मंत्रिपदाची जबाबदारी असताना पद्मसिंह पाटलांचा जिल्ह्यातील जनसंपर्क कमी झाला आणि याच काळामध्ये पवनराजे निंबाळकर हे जिल्ह्यातील राजकारण सांभाळत होते. एखाद्याचं लग्न असो किंवा अंत्यविधी, त्या ठिकाणी पवनराजे निंबाळकर हे जिल्ह्यामध्ये पद्मसिंह पाटलांचे प्रतिनिधी म्हणून जात असत. मात्र हा जनसंपर्क पुढे या दोघा भावातील वादाचं कारण ठरला. तेरणा साखर कारखाना त्याचबरोबर डीसीसी बँकेतील आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांनंतर पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यातील हे वितुष्ट अगदी टोकाला गेलं आणि त्यानंतर हे दोघे भाऊ वेगवेगळे झाले. त्यानंतर एकेकाळी पद्मसिंह पाटलांचे अगदी जवळचे सहकारी असणारे पवनराजे निंबाळकर हे मात्र 2004च्या निवडणुकीत पद्मसिंह पाटलांच्या विरोधात निवडणुकीला लढण्यासाठी उभे राहिले. पद्मसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून, तर इकडे पवनराजे निंबाळकर मात्र अपक्ष उभे राहिले. संपूर्ण राज्याचं या निवडणुकीकडे त्यावेळी लक्ष लागलं होतं आणि तब्बल 6 वेळा निवडून आलेल्या पद्मसिंह पाटलांना पवनराजेंनी चांगलीच टक्कर दिली होती. यावेळी पद्मसिंह पाटलांचा अगदी निसटता विजय झाला. मात्र पद्मसिंह पाटलांसाठी हा मोठा धक्का मानला जात होता. त्यानंतर पवनराजे निंबाळकर हे काँग्रेसमध्ये गेले. त्यांनी आपलं राजकारण काँग्रेसमधून सुरू ठेवलं. मात्र त्यानंतर अचानक एक बातमी आली आणि तिने उस्मानाबाद जिल्ह्याला हादरवून टाकलं. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची मुंबईतील कळंबोली या ठिकाणी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यावेळी पवनराजे त्यांच्या मोटारीमधून जात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या मोटारीचा पाठलाग केला आणि त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत असलेला त्यांचा ड्रायव्हर समद काझी याची देखील हत्या करण्यात आली. मुंबईतील कळंबोली पोलिसांकडे या खुनाचा तपास होता. मात्र निंबाळकर कुटुंबियांनी सीबीआयकडे हा तपास करण्यात यावा अशी मागणी केली आणि यावेळी सीबीआयला या प्रकरणात एक लीड मिळाली. त्यावेळी सीबीआयने डोंबिवलीमधून एका व्यापाऱ्याला म्हणजेच पारसमल जैन यांना अटक केली आणि या व्यापाऱ्याने त्यावेळी कबुली दिली होती की पद्मसिंह पाटलांनी पवनराजे निंबाळकरांना मारण्याची सुपारी दिली होती. त्यानंतर 2009 मध्ये सीबीआयने पद्मसिंह पाटील यांना अटक केली. तर सीबीआयने या आरोपपत्रामध्ये म्हटलं होतं की पवनराजे निंबाळकर यांच्यामुळे पद्मसिंह पाटलांच्या राजकीय कारकिर्दीला धक्का बसणार होता आणि त्यातूनच ही हत्या करण्यात आली. तर सध्या पद्मसिंह पाटील हे जामिनावर बाहेर असून न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. तर पवनराजेंच्या पश्चात त्यांचे मोठे पुत्र ओमराजे निंबाळकर हे त्यांचा राजकीय वारसा चालवत असून सध्या तेरणा सहकारी साखर कारखाना असो किंवा जिल्हा परिषद निवडणुका यामध्ये ओमराजेंनी चांगलीच मुसंडी मारली आहे. तर पुढे काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये जात 2009 मध्ये ओमराजेंनी पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र राणा जगजित सिंह यांचा पराभव केला. 2014 सालच्या निवडणुकीत राणा पाटील यांनी आपल्या पराभवाचा वचपा काढला. मात्र 2019 मध्ये पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकरांनी राणा जगजित सिंह यांचा पुन्हा एकदा पराभव केला. त्यानंतर राणा जगजित सिंह यांनी तुळजापूर मतदारसंघातून भाजपच्या निवडणूक चिन्हावरून विजय मिळवला. तर सध्या शिंदे फडणवीस सरकारमध्ये राणा जगजित सिंह यांना मंत्रिपद मिळू शकतं अशा चर्चा असतात. तर तिकडे ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची निष्ठा दाखवून ते मातोश्रीच्या जवळचे बनलेत. इतक्या वर्षांमध्ये राजकारण प्रचंड बदललंय. ओमराजे निंबाळकर हे काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये गेले आहेत. तर तिकडे राणा जगजित सिंह हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले आहेत. तरी देखील या 2 कुटुंबातील हा वाद अद्याप देखील कमी झालेला नाही. कोणत्या ना कोणत्या कारणाने हे 2 नेते एकमेकांच्या समोर येतात. अधूनमधून त्यांचे वादही पाहायला मिळतात आणि आता यामध्ये भर म्हणून पुढच्या पिढीतील नेते मल्हार हे देखील या वादामध्ये उडी घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे पाटील आणि निंबाळकर सुरू असलेला हा वाद पुढे जाऊन कुठे थांबतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
तर मंडळी, तुम्हाला कळालं का की राणा जगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांची आडनावं वेगवेगळी असण्यामागे नेमकी कारण काय आहेत? आणि अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. त्याचबरोबर लेट्स अप मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.